अर्धा तास म्हणता म्हणता 45 मिनिटं जवळपास 1 तास होत आला, पण आता आपण आपल्या पुढचं सत्र सुरू करतो आहोत. विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ लेखिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित सुनीताबाई देशपांडे स्मृती साहित्य संमेलनाच्या 3ऱ्या सत्रात मी आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. साहित्यिक सुनीताबाई असं या सत्राचं शीर्षक असून या सत्राचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ लेखिका रेखा इनामदार साने भूषवणार आहेत. त्याबरोबर या चर्चासत्रात प्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्र गडकर आणि तरुण आघाडीचे लेखक डॉक्टर आशुतोष जावडेकर सहभागी होणार आहेत. आणि या चर्चासत्राचं निवेदन ज्येष्ठ निवेदिका गौरीताई लागू करणार आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया व्यासपीठावर यावं. डॉक्टर आशुतोष जावडेकर, मोनिकाताई गजेंद्र गडकर, आजच्या चर्चासत्राच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका रेखा इनामदार साने आणि सूत्रसंचालक गौरीताई लागू यांच्याकडे सुपूर्त करते आणि त्यांनी या चर्चासत्राला सुरुवात करावी अशी विनंती करते. साहित्य संमेलनाच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमात थोडासा बदल झाला, पण चांगली गोष्ट अशी की आपली पोटं आता भरलेली आहेत, त्याच्यामुळे हे चर्चासत्र ऐकायला आपण जास्त उत्सुक असू अशी आशा वाटते. या चर्चासत्राचं अध्यक्षपद रेखाताईंच्याकडे आहे. सो रेखाताई सुरुवात करतील आणि नंतर आपण या चर्चेकडे वळणार आहोत. नमस्कार. पहिली तर गोष्ट, सुनीता देशपांडे यांना ही एक प्रकारची मानवंदना आहे आणि अशा तऱ्हेची मानवंदना पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एखाद्या लेखिकेच्या साहित्यावर आणि व्यक्तिमत्वावर असं पहिल्यांदा घडतं. खरोखरी पहिल्यांदा घडतं. म्हणजे मराठी साहित्य विश्वामध्ये अशा तऱ्हेचं कधीही घटना घडलेली नाही आणि त्याचा मला खूप आनंद आहे, समाधान पण आहे की साहित्य अकादमी पुरस्कार मिळवलेल्या पण 7 लेखिका होत्या, पण त्यांच्या साहित्यावर कधीही असं घडलं नाही जे की आज सुनीताबाईंवरती घडतं आहे. आणि त्यामुळे विदिशा विचार मंच यांचे संयोजक तुम्हाला मी खास धन्यवाद देते. आपण जे म्हणालो ना मगाशी की सुनीताबाई खरोखर लेखिका होत्या का नव्हत्या, आहेत का नाहीत, मला असं वाटतं की आज जेवल्यानंतर पण तुम्ही सगळे इतके लोक का टिकून राहिलात. आता तर काहीही व्यक्तिगत आठवणी वगैरे असं फारसं काही नाही घडणार आहे आता, तरीसुद्धा तुम्ही इथे टिकून राहिलात. एका अर्थाने असं आहे की लेखिका म्हणून सुनीताबाई देशपांडे जे काही होत्या तर त्यांना आपण ही मान्यता त्यांच्या काळात सुद्धा मिळाली, पुलंच्या पासून मिळाली. पुलंनी त्यांना फार उत्तम दाद दिलेली, फारच चांगली दाद. आणि आशुतोष, तुझ्या लेखामध्ये एक उल्लेख आहे की स्मार्ट मीडिया मॅनेजर त्यांना मिळाला का काय. मला असं वाटतं तू लहान होतास तेव्हा. पुलं हे इतके काय म्हणूयात खरेखुरे असे गृहस्थ होते. म्हणजे त्या दोघांच्या बाबतीत खूप मतमतांतरं होऊ शकतील, पण एका गोष्टीवर सगळ्यांचं मला असं वाटतं एकमत असेल की या दोघांच्याही व्यक्तिमत्वात आणि वागण्यात कधीच कुठे खोटेपणा, खोट आणि चातुर्य हे कधीच नव्हतं. जे काय होतं ना ते खरं होतं. म्हणजे एक प्रकारचा सच्चेपणा पुलंच्यामध्ये पण होता. त्यांना स्विच सापडला नाही. थोडे स्मार्ट असते तर शोधलं असतं ना त्यांनी आणि लावला असता दिवा, पण तसं झालं नाही. ते त्यांच्या स्वभावाप्रमाणेच वागत गेले, यांच्या स्वभावाप्रमाणे वागत गेल्या आणि कदाचित म्हणूनच त्यांचा संसार जो काय झाला तो झाला. आणि सुनीताबाईंनी जे उद्गार काढले की पुढचा जर जन्म आला तरीसुद्धा मला हाच नवरा पाहिजे. का पाहिजे? कारण इतकं स्वातंत्र्य मला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. आणि हा विरोधाभास आहे की नाही. म्हणजे वरवर असं वाटतं की बापरे काय हे किती कामं करत आहेत, या पाठीमागे राहत आहेत, बॅकस्टेज वर्कर आहेत, दारात भुंकणारा कुत्रा आहे, किती प्रकाराने त्यांना त्यांची संभावना आपल्याकडे केली.
पण तरीसुद्धा त्यांना आपल्या नवऱ्याबद्दल मनापासून मला असं वाटतं की प्रेम होतं, आदर होता, जो पुढच्या काही आत्मचरित्रात मी पुढे येणार आहे त्याच्याकडे आहे मनोहर तरीचं काय मोठी गोष्ट आहे की ते संबंध प्रवाह निर्मिती केली त्यांनी. ज्या काळात सुनीताबाईंनी आहे मनोहर तरी लिहिलं त्या काळाच्या आधी तसं आत्मकथन नव्हतं. आणि त्यांनी म्हटलं आहे की हे आत्मचरित्र नाही, आठवणींच्या प्रदेशातली स्वैर भटकंती. हे वाक्य हेच मुळात सुनीताबाई किती उत्तम लेखक होत्या हे सुचवतं. कारण शेवटी आत्मचरित्र हे एक मौजेने काढलेलं पुस्तकच आहे त्यांचं ते. त्यामुळे ते रचितच आहे. त्यांनी रचना केलेली आहे संबंध आणि ती फार जाणीवपूर्वक केले आणि ती करण्यासाठी श्रीपू भागवत पण होते त्यांच्याबरोबर. ही फार मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे हे एक प्रकारचं शिक्कामोर्तब आहे. आणि मी असं म्हणेन की सोयरे सकळ मण्यांची माळ वगैरे सगळं तर आहेच आणि नाहीतर ते झालंच नसतं. त्या आहे मनोहर तरी लिहून थांबल्या असत्या जशा यशोदाबाई थांबल्या कुणास्तव कोणीतरी, जशा सुमाताई थांबल्या रास, जशा कमलताई थांबल्या बंध अनुबंध. जो संबंध प्रवाह निर्माण झाला, बायकांच्या कोंडी, बायकांची घुसमट वगैरे वगैरे, त्या बायकांनी पुढे काहीच नाही ना केलं. ते अगदी आत्ता चित्रा पालेकर यांचं जे पुस्तक आहे ना, अशी सारी गंमत पर्यंत टिकून आहे की पुढे काहीच नाही. आता आपण असं म्हणू शकतो की त्यांची वय आहेत वगैरे वगैरे. एक लक्षात घ्या, सुनीताबाईंनी वयाच्या कितव्या वर्षी हे पुस्तक लिहिलं आहे? आयुष्याच्या उत्तरार्धात लिहिलं आहे त्याने ते. त्यामुळे वयाची सवलत ही देता नाही येणार. आणि त्यांनी पुढे काम केलं, ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. आणि ते काम दृश्य स्वरूपात आपल्याला दिसतंच आहे. पण मला एक या निमित्ताने सांगायचं आहे, नंतर मी सूत्र तिच्या हातात देणार, की मला असं राहून राहून वाटतं की लहानपणापासून त्या बाईंची स्वतःची अशी एक साधना आत चाललेली असणार होतीच. म्हणजे गायकाचा जसा कार्यक्रमांपुरता तंबोरा वाजत नाही, त्याचा रियाज चालूच असतो आणि तो दरवेळेला दिसावा लागतो असं पण नाही. आत चक्र फिरत असतात. कुमार गंधर्व हे काय सारखे बाहेर गात नव्हते किंवा सारखे त्या भानुकुलमध्ये तंबोरा हातात घेऊन बसत नव्हते. पण ज्या वेळेला ते आजारी पडले होते त्याही वेळेला त्यांच्या डोक्यात चक्र गाण्याचंच होतं. आणि तुम्ही असंही बघा की अनेक प्रतिभावंतांचे आजारपणं ही त्यांच्या क्रिएटिव्हिटीला, सर्जनशीलतेला फार सहाय्यकारी ठरली. त्यामुळे सुनीताबाईंची साधना ही चालूच असणार. मग तो त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात घेतलेला सहभाग असो किंवा आणखीन काय. कविता ह्या पाठ असणं ही काय साधी गोष्ट आहे का? आणि त्या सतत आठवत राहणं. आणि त्या कविता नुसत्या आत्ता काय बोरकर आहेत मग काय महानोर आहेत वगैरे अशा नाही आहेत बरं का. आहे मनोहर तरी नीट वाचा तर त्याच्या वाक्याला लय आहे. म्हणजे एक आतून पण कवितेचा प्रवाह हा सतत चालू आहे. तेव्हा अशा पुस्तकाची मी जी आवृत्ती वाचत होते ना ती 14वी आवृत्ती आहे आणि 5-5 हजाराच्या आणि 8-8 हजाराच्या प्रती तेव्हा काढलेल्या आहेत. त्यामुळे किती पुस्तकं, लाखभर वाचकांनी ते पुस्तकं सहज वाचली आहेत त्या काळात. आत्ता अजूनही आहे मनोहर तरी घेणारे लोक हे चांगले मला माहिती आहेत. म्हणजे वाचतात, त्याच्यावर विचार करतात आणि मुख्य म्हणजे त्या पुस्तकाच्या अनुषंगाने त्यांना बोलावंसं पण वाटतं. पुलंची पुस्तकं वाचल्यावर एवढी पत्र ही त्यांना कधी आली नाहीत जेवढी आहे मनोहर तरी वाचल्यावर आली. इतकी पत्र आली की पुढे आहे मनोहर तरीला आलेल्या पत्रांचा पण संग्रह काढला. तर ही गोष्ट इतकी मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे एका अर्थाने सुनीताबाईंच्या लेखन कारकिर्दीचा
आहे मनोहर तरी हा कळसाध्याय आहे, क्लायमॅक्स आहे. म्हणजे तो पहिला जरी असला ना तरी काही वेळेला लेखक पहिल्याच पुस्तकामध्ये सिक्सर मारून जातो, तसं त्यांनी केलं. आणि त्यांनी केलं म्हणजे काय, ते झालं का, कारण त्याच्या मागे सबंध 50 वर्षाचं त्यांचं संचित आहे म्हणून ते झालं. कोणालाही काही दाखवायला मिरवायला वगैरे तर फार मोठाच शब्द होईल. तर असं त्यांनी काहीही केलेलं नाही. ती साधना नंतरही चालू राहिली आणि म्हणून सोयरे सकळ मण्यांची माळ वगैरे सगळं निर्माण झालं. त्यामुळे सुनीताबाईंचा शक्यतो आपण भाई निरपेक्ष असा आपण विचार करू शकतो, करता येतो. आणि हे त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्वाचं खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. आता गौरी, मी तुझ्याकडे सूत्र सोपवते ना, आता तू यांना दोघांना बोलायला लाव. अध्यक्षीय प्रस्तावना झालेली आहे, त्याच्यामुळे माझं काम खूपच कमी झालं आहे. अर्थातच या 3 पुस्तकांबद्दल इथे चर्चा होणार आहे. सहभागी झालेले डॉक्टर आशुतोष जावडेकर आणि मोनिका गजेंद्र गडकर. डॉक्टर आशुतोष जावडेकर यांची पुस्तकं आपण वाचलेली असतील, त्यांची ओळख तुम्हाला असेल. ते सातत्याने प्रकाशित झालेल्या साहित्याबद्दल लिहतच असतात आणि त्यांचा टेक नेहमीच नवीन असतो आणि आपल्याला वाटतं अरे हे पुस्तक मी पण वाचलं आहे, पण असा विचार मी कधी केला नव्हता. त्याच्यामुळे आशुतोषकडनं ऐकण्याची उत्सुकता आहेच. मोनिका गजेंद्र गडकर यांच्या स्वतःच्या लेखनासोबत विद्याधर पुंडलिक, श्रीपू भागवत आणि मौजेचा फार मोठा वारसा त्यांच्या मागे आहे. त्याच्यामुळे त्यांचेही विचार ऐकायचे आहेतच. आणि डॉक्टर रेखा इनामदार साने यांची वेगळी ओळख करून देत नाही, पण त्यांचं आत्ताच प्रकाशित झालेलं हृदय हे पुस्तक, ज्याच्यामध्ये 12 व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटली आहेत, त्यातले एक आपल्यासमोर बसलेले आहेत डॉक्टर जब्बार पटेल यांचं पण व्यक्तिचित्र त्याच्यामध्ये आहे. सोयरे सकळ हे पुस्तक 1988 ते 92 या काळामध्ये विशेषतः दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झालेले, प्रसिद्ध झालेले सुनीताबाईंचे लेख, ते हे पुस्तक. कला, साहित्य, संगीत क्षेत्रातल्या व्यक्तींचा सततचा सहवास आणि स्वतःचा विचार करण्याची विलक्षण ताकद, अनेक गोष्टींविषयीचं कुतूहल आणि कुठल्याही गोष्टीच्या गाभ्यापर्यंत पोचण्याची त्यांची ओढ. सोयरे सकळ हे असं व्यक्तिचित्रणांचं आणि अनुभवांविषयीचं पुस्तक आहे. डॉक्टर आशुतोष जावडेकर, तुम्ही त्यांना स्लेक क्वीन असं म्हटलेत आत्ताच्या लेखामध्ये. आमच्यापेक्षा पुढच्या पिढीचे आहात तुम्ही. सुनीताबाईंच्या लेखनाचं सोयरे सकळच्या संदर्भातलं महत्त्व तुम्ही कसं मांडाल? हॅलो. सगळ्यात पहिल्यांदा आधी विदिशा विचारमंच, नितीन जळूकर आणि ममता क्षेम कल्याणी दोघांचे आधी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा खऱ्या अर्थाने सुसंवाद घडवणारं संमेलन इथे मुळात हे आत्ता ऑर्गनाईज केलं आहे. आणि अशी किती संमेलनं दुर्मिळ असतात हे आम्ही जाणतो. असा संवाद होत नाही. किती संमेलनावरून रेखा ते हक्काने म्हणू शकतात, आशुतोष तू लहान आहेस, ते म्हणू शकतात त्या. आणि खरंच आहे तुमचं. तिथेच मी येतो आता की मी सर्वार्थाने लहान आहे. इथे सगळे मोठे लोक समोरही आहेत, इथेही आहेत. अरुणा मावशी आत्ता बोलली आहे, जब्बार सर बोलले आहेत, वंदनाताई नंतर सादर करणार आहेत, मोनिकाताई माझ्या शेजारी आहेत, तुम्ही आहात. आणि मी कधीच सुनीताबाईंना पाहिलं नाही. मला शक्य होतं भेटणं, माझं आणि अरुणा मावशीचं बोलणंही झालं होतं, पण मीही त्यांचा मानी फॅन होतो. आणि मी म्हटलं की मला त्या पुस्तकात भेटत आहेत तेवढ्याच आवडत आहेत, मला भेटण्यासारखं वाटत नाही. त्यामुळे मी त्यांचं दर्शन घेतलं, ते दर्शनच घेतलं. मी आणि माझी पत्नी मानसी, आम्ही जेव्हा दूरदर्शनवर अरुणा डेऱ्यांना, मी तिला अरुणा मावशी म्हणतो, आता इथे अनौपचारिक थोडं आहे म्हणून म्हणतो आहे, पाहिलं तेव्हा आम्ही खरंच पटकन तिच्यासाठी तिथे गेलो. आणि तिथे वर ती खाली बाईट देत होती आणि वर आम्ही गेलो तेव्हा अत्यंत आश्चर्यकारकरित्या त्या खोलीत कोणीच नव्हतं. कोणी म्हणजे कोणीच नव्हतं. म्हणजे त्यांचे नातेवाईक तिथेच राहत असणार, ते तेवढ्या वेळापुरते बाहेर गेले असतील. आणि आम्ही दोघं आत गेलो आणि समोर जे त्यांचं त्याही परिस्थितीत तेजपुंजच दर्शन आम्हाला घडलं, ते माझ्या मुळात मनावर आहे. त्यामुळे माझी इम्प्रेशन्स ही तुमच्या सगळ्यांपेक्षा युनिक असणार हे उघड आहे. कारण मी, माझी पिढी आणि माझ्या खालची पिढी, ज्यांनी सुनीताबाईंना कधी प्रत्यक्ष अनुभवलं नाही, ज्यांना सुनीताबाईंचा स्वॅग आणि त्याचं ओझं नाही, अशा पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी आज हे बोलतो आहे. पहिलं आधी मी माझी भूमिका सांगतो. महाराष्ट्र टाईम्सच्या लेखाविषयी बऱ्याच जणांनी मला सांगितलं आहे, फेसबुक आणि याला तो खूप व्हायरल झाला आहे, त्याचं एक आधी पटकन क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे. मला
500 शब्दांचा लेख लिहायचा होता आणि मी 700चा पाठवला. इथे आता श्रीपाद ब्रह्मे सर आहे, तुम्ही विचारू शकतात. खूप चांगल्या पद्धतीने तो एडिट केला आहे, पण तो एडिट झाला आहे त्यामुळे काही महत्त्वाची वाक्य त्यातली गेली आहेत. जो हा उल्लेख होता त्यावर मी आधी पहिलं बोलतो. मी असं लिहिलं होतं की पु ल हे अतिशय चतुर लेखक होते. ते खरे होतेच, पण खरे असणं आणि चतुर असणं या काही वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. एकच माणूस खराही असू शकतो आणि चतुरही असू शकतो. आणि ते होते चतुर असं माझं समीक्षकीय अभ्यास सांगतो की जेव्हा ते क्लास 1 ऑफिसर होते दूरदर्शनचे, जेव्हा ते पंडित नेहरू पंतप्रधानांबरोबर मीटिंग्स करायचे, तेव्हा ते BBC ट्रेनिंगला जेव्हा लंडनला गेलेले, तेव्हा अपूर्वाई वाचताना आपल्याला हे काही कळलं का? नाही कळलं. आपल्याला एक मध्यमवर्गीय जवळजवळ बावट माणूस फोर्टमध्ये जाऊन सूट शिवताना दिसला आणि या अर्थाने ते निर्मितीक्षम चतुर लेखक होते असं मी पहिलं म्हणेन. आणि सुनीताबाई या तुम्ही म्हणालात तशा खऱ्या 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 अजिबात चतुर नसलेल्या बाई आणि लेखिका होत्या. आणि या विसंवादावर मी तो लेख लिहिला आहे, जो मूळ लिहिला आहे तो. त्यामुळे त्यांना यात तर काही डिबेटेबलच मला वाटत नाही. पुलंना फ्री ऑफ कॉस्ट, मी स्पष्ट म्हणतो, एक अत्यंत इफेक्टिव्ह मीडिया मॅनेजर पत्नीच्या रूपात भेटली. म्हणून पुलं काही कमी नाही झाले. आत्ताच्या काळात कलाकार PR एजन्सी हायर करतात. पुलं आत्ताच्या काळात असते त्यांनी कदाचित केली असती. किंबहुना सुनीताबाईंनी 20 कोट्स घेतले असते आणि एक PR एजन्सी बघितली असती त्यांच्या स्वभावानुसार, जसं जब्बार सरांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. पण मला वाटतं त्या काळात त्यांना ते मिळालं. आणि तुम्ही म्हणता ते इतकं खरं आहे की प्रेम होतं त्याच्यामागे, कोरडा व्यवहार नव्हता. म्हणजे आज नवरा बायकोंचा, अनेक कलाकार नवरा बायकोंचं सेलिब्रिटी कपल्स हे जे गणित तसं नव्हतं, पण होतं हेच. आणि त्याच पुरुष चतुर असतात हे रेखा मी कशाला तुम्हाला सांगायला पाहिजे. म्हणजे चतुरच होते ते, पुरुष म्हणूनही होतेच पुलं चतुर असं मला वाटतं. की म्हणून मी त्यात लिहिलं होतं की तो बहुतेक जो सोयरे सकळकडे मी येतोय, आहे मनोहर तरीमध्ये असलेला जो अख्खा भाव आहे, जिथे तुम्ही म्हणाला तसं पुलविरहित आपण नाही होऊ शकत असं मला वाटतं. ते पुस्तक पुलविरहित मला वाचता येणार नाही. सोयरे सकळ हे मला पुलविरहित वाचता येतं. आणि म्हणून ते मला सुनीताबाईंचं सगळ्यात महत्त्वाचं लेखन वाटतं. पहिली गोष्ट. त्याच्यात एक पटकन अगदी सांगतो, वेळही आपल्याकडे कमी आहे. व्यक्तिचित्र आहेत 5-6. वसंतराव आहेत, कुमार आहेत, कालेलकर आहेत, फार वेगळं व्यक्तिचित्र आहे. नंतर त्याच्यामध्ये जयवंत दळवींचा 2 मृत्यू असं आहे. म्हणजे खरं ते दळवींचं व्यक्तिचित्र नाही आहे, पण व्यक्तिविषयी आहे आणि जगण्याविषयी आणि मृत्यूविषयी देखील आहे. कुमार गंधर्वांचं आहे शोक म्हणून. आणि त्यानंतर एक सेट ऑफ जो आहे त्यातला तो रत्नागिरी माझे माहेर होते म्हणू असा एक प्रकरण आहे. म्हणजे जे सगळं त्यांच्या थोड्या आठवणी आहेत, खरं तर त्यांचं बालपण आहे. आणि त्यानंतर एक जो सेट आहे तो अख्खा चिंतनशील विचारांचा आहे, जो मोनिकाताई त्यावर बोलतीलच मण्यांची पाळमध्ये जो अजून विस्तारत गेला, तो म्हणजे जसं चक्रसारखं प्रकरण आहे, साखळीसारखं प्रकरण आहे. आता हे सगळ्यांनी तुम्ही वाचलं असणार, म्हणून माझी पटकन 4 निरीक्षणं सांगतो. पहिलं एक म्हणजे त्याच्यात एक संथ आणि पक्का सूर आहे आणि असंकेतिक अनुभव मांडण्याचं धाडस आहे त्यांच्याकडे आणि खुली जीवनदृष्टी आहे. त्यामुळे फरक काय पडला माझ्या मताने की ही खुली जीवनदृष्टी कशी आहे, फेमिनिस्ट फक्त नाही आहे तर फेमिनाईन देखील आहे. छान अर्थाने पारावरच्या ग्रामीण भागातल्या बायका जसं गॉसिप ग्रामीण करू शकतात तेही सुनीताबाई करतात. आणि त्याचवेळी माधव अचवालांबरोबर त्या काळात पॅरिसमध्ये एकट्याने कुकर लावून हात वाळेपर्यंत 3 तास नवरा नसताना घरात गप्पा मारण्याचं जे त्यांचं आहे जगणं आणि लिहिणं हेही असंकेतिक आहे. त्यामुळे पुलंनी जी सगळी व्यक्तिचित्र लिहिली त्यात मी जसं म्हटलं तसं त्यांचा चतुर, समाजाला मानणारा राम जो होता, जो सुनीताबाईंचा शब्द आहे मनोहर तरीमधला, मर्यादा पुरुषोत्तम राम भाईंमध्ये होता असं त्यांनी म्हटलं आहे, तो तिथे आहे. त्यामुळे त्याच्यात जे वसंतराव दिसले त्याच्यापेक्षा इथे वसंतराव वेगळे आहेत. आमचा वसंतामध्ये त्या सरळ म्हणतात की वसंतरावच त्यांना म्हणतात, अगं सुनीता तू सोडून दे, माझ्यात एक माकड आहे. हे काय आपल्याला पुलंच्या याच्यात नाही वाचायला मिळालं. हा पहिला विशेष. दुसरं मला नेहमी असं वाटतं की जसं आपण जेंडर क्रिटिसिझमनी आपण नेहमी बघतो सुनीताबाईंकडे, किंवा म्हणजे आत्ता मी फेमिनिस्ट वगैरे म्हटल्यामुळे स्त्रीवादी नजरेने, तसं आता आज इथे वर्षा गजेंद्र गडकर आहे, तिथे त्यांनी खरं लिहावं, अभ्यास करावा, इकोसेंट्रिसिझमनी पाहायला पाहिजे आपण. जे नवपर्यावरणवादी सगळी समीक्षा आहे ती सुनीता देशपांडेंच्या लेखनाची मराठीत झालेली नाही आणि ती अनेकांनी करायला हवी. त्याच्यात अनेक संदर्भ आहेत आणि सोयरे सकळमध्ये ते जास्त आहेत, आहे मनोहर तरीमध्ये विशेष नाही. त्यामुळे रत्नागिरी माझं माहेरमधलं जे आहे, आता मी वाचून नाही दाखवत, वेळ कमी आहे, पण यात एक उल्लेख आहे गौरीताई की
रत्नागिरीवर पूर्वी लाल सगळे मातीचे रस्ते होते आणि फुरशी कधी कधी निघायची आणि एखाद्याचा जीवही जायचा. आणि मग आता मात्र सगळे डांबरे रस्ते झाले. आणि त्यात सुनीताबाईंनी लिहिलं आहे की पण एखाद वेळेला त्या बायकांना एखादं फुरशीने गेलं जीव तरी तेच लाल रस्ते आवडत असतील. हे धाडसी विधान आहे. सुनीताबाईंना आवडत असतील. मी रत्नागिरीचं 20 वर्ष जावई आहे, सगळ्यांना डांबरीच रस्ते आवडतात. सो विकास आणि पर्यावरण यातला जो त्रिढा आहे आणि जे त्रांगडं आहे, जे पर्यावरणवादी समीक्षेच्या मूलाधार आहे, ते सगळ्या या प्रकरणात आहे. चक्रमध्ये आहे, साखळीमध्ये आहे, सगळ्यात आहे आणि मण्यांच्या माळामधल्याही कित्येक याच्यात आहे. त्यामुळे इकोसेंट्रिसिझम आपण बघायला पाहिजे. एक पटकन त्यातला कोट वाचतो जो मी इथे मुद्दा मांडला आहे लिहून. ग्रेग गॅराट जे आहेत मोठे समीक्षक आहेत आणि इको क्रिटिसिझममधले आहेत, तर ही सेज अँड आय कोट, मच इको क्रिटिसिझम हॅज टेकन फॉर ग्रँटेड दॅट इट्स टास्क इज टू ओव्हरकम अँथ्रोपोसेंट्रिसिझम. अँथ्रोपोसेंट्रिसिझम म्हणजे माणूस जिथे प्रधान आहे अशी असलेली समीक्षा. सो मच इको क्रिटिसिझम हॅज टेकन फॉर ग्रँटेड दॅट इट्स टास्क इज टू ओव्हरकम अँथ्रोपोसेंट्रिझम जस्ट ॲज फेमिनिझम सिक्स टू ओव्हरकम अँड्रोसेंट्रिसिझम. जसा स्त्रीवाद नेहमी पुरुषांना रिॲक्शनरी म्हणून करायला जातो, तसं कुठेतरी पर्यावरणवादी समीक्षा ही नकळत माणसापासून दुरावते का, माणसांच्या हक्कांपासून, असं तो म्हणतो. आणि या संदर्भात सुनीताताईंचं पुस्तक महत्त्वाचं आहे, कारण ते बॅलन्स साधतं असं मला वाटतं. बऱ्याच ठिकाणी बॅलन्स साधतं. शेवटचा एक छोटा मुद्दा जो आहे तो की त्याच्यात जेनझी जी आहे, जे मी आत्ता म्हणत होतो की माझी जी खालची पिढी आहे त्यांना सुनीताबाई जास्त रिलेट होतात. आणि माझे खूप मित्र आहेत त्या वयोगटातले, फॅन्स आहेत, फॉलोअर्स आहेत. त्या सगळ्यांना पुलं कसे वाटतात? पुलं आपल्याला असं वाटतात असे त्यांना माहीत नाही आहेत रेखाताई. त्यांना पुलं लिजंड वाटतात, लिजंड. सो लिजंड हा जवळचा नसतो हृदयाच्या, तो लिजंड असतो. सो पिढीला माहिती आहे नव्या की पुलं भारी होते, लिजंड होते. पण सुनीताबाई त्यांना त्यांची मैत्रीण वाटतात. कारण जेव्हा सुनीताबाई म्हणतात की आम्ही पॅरिसला मध्यरात्री सूप पीत माधवबरोबर मी फिरत चालले होते, तेव्हा त्यांना ते त्यांचं संवेदन वाटतं, त्यांच्या पिढीच्या जवळचा विचार वाटतो. जेव्हा त्या म्हणजे सगळ्याच खरं पुस्तकांमध्ये, पण मी सोयरे सकळ पुरतं एक त्यांचं वाचून दाखवतो. पहिलं प्रकरण आहे GNच्या ह्याच्यातलं सप्रेम नमस्कार. त्यात त्या म्हणतात की संबंध तर हवेच, पण तेही हवे तेव्हाच हे पत्रव्यवहारातून साधता येतं. नको ती माणसे त्यातून नको तेव्हा तोडता येतात. अंदाज घेत निवड करता येते आणि मग हवे ते चालू ठेवणे, नको ते बंद करणे जमते. म्हणजे आता याचंच एक्सटेन्शन पुढे प्रियजेत झालं. त्याला काय अरुणा ढेऱ्यांनी अप्रतिम प्रस्तावना लिहिली आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचं ते जेव्हा सोयरेचं कळालं तेव्हा प्रियजी कोणाला माहीत नव्हतं पब्लिक डिस्कोर्समध्ये, काही जवळच्या लोकांना माहीत असेल. त्यामुळे हे पुस्तक वाचताना पहिल्या त्याच प्रकरणात आपण ग्रीप होतो की अरे GNचे आणि यांचे असंही या बाजूनेही सगळा होता मोठा संवाद आणि एवढा ताकदीचा होता. आणि त्यात ते असं विधान करतात. मग फेसबुक आणि इन्स्टा वेगळं काय आहे? तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही म्यूट करू शकता, ब्लॉक करू शकता, रिस्ट्रिक्ट करू शकता, हवं तेव्हा गायब होऊ शकता, हवं तेव्हा सीनमध्ये परत येऊ शकता. म्हणजे दोघी ते GA आणि सुनीताबाई हे जेनझीचेच माइंडसेट असलेले लोक चुकून तुमच्या पिढीत आले असं मला वाटतं. एवढंच सांगतो आणि थांबतो. अरे बापरे, थोडा वेळ लागतो हे पचवायला, पण तरीसुद्धा याच्यातलं सोयरे सकळमधली जी व्यक्तिचित्रणं त्यांनी केली आहेत, जी विशेषतः गायकांची आहेत, आणि तुम्ही स्वतः गायक आहात, असं वाटतं की आपल्या मनातली गायकाची प्रतिमा याला कुठेतरी टाचणी लागल्यासारखं वाटतं काही वेळेला. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यात? माणूस म्हणून त्या बघत होत्या आणि मला वाटतं सगळ्यांना आवडलं ते. म्हणजे वाचकांनाही आवडलं, त्या गायकांना ते आवडलं असतं का मला माहीत नाही. थोडं संगीत क्षेत्रातल्या लोकांचं हे वेगळं असतं सगळं परसेप्शन आणि सगळं. त्यामुळे खुद्द जर वसंतरावांनी किंवा कुमारांनी असं व्यक्तिचित्र वाचून काही दाद दिली नसती, त्यांनी बाईंच्याच व्यक्तिचित्राला दाद दिली असती असं वाटतं मला. पण सुनीताबाईंनी जे लिहिलं ते आपल्याला आवडतं. आणि मूळ असं आहे की त्यांनी पोज घेतलीच नाही ना की मी काहीतरी संगीततज्ञ आहे, मी रसिके, असं कुमारांचं गाणं ही बंदिश मला कळली. त्यांनी काय लिहिलं आहे, इफेक्टिव्ह मीडिया मॅनेजर, की मी सुचवलं की मला उमजलेले बालगंधर्व हे शीर्षक द्या. त्यांच्या घरी मुंबईला प्रॅक्टिस चालू होती आणि कुमार गंधर्व करणार होते कार्यक्रम. त्यांचं शीर्षक असं होतं मला कळलेले बालगंधर्व. सुनीताबाई तिथे जे मगाशी अरुणाताईंच्या भाषणात आपण ऐकलं की पुन्हा पुन्हा त्या विचार करायच्या एका शब्दावर, कवितेच्या पुढच्या मागच्या, ते तिथे गेले आणि त्यांनी जाऊन एकच सुचवलं की कुमार तू मला उमजलेले बालगंधर्व कर, आणि तेच झालं शीर्षक.
तर हे या कपॅसिटीत लिहिल्याने मला वाटतं हा अतिशय एक तर चांगला खरा सूर आहे की मला काही संगीतातलं बाबा कळत नाही, पण मला माणसं कळतात. हा सुनीताबाईंचा सूर आहे जो कळला आहे. वसंतरावांच्या बाबतीत तर मला असं वाटतं की अजून एक व्यक्तिचित्रणात धोका असतो की दोन असतात धोके. एक म्हणजे लोक स्वतःविषयीच लिहितात, ते सुनीताबाईंनी होऊ दिलेलं नाही, अजिबात होऊ दिलेलं नाही. म्हणजे त्यांनी ज्याच्याविषयी लिहायचं आहे त्याच्याच विषयी लिहिलं आहे, अजिबात स्वतःविषयी त्या रमल्या नाहीत. दुसरा धोका असा असतो मला नेहमी वाटतं की विशेषतः कलाकारांची व्यक्तिचित्र लिहिताना की स्तुती खूप एकतर होते आणि समजा चला सुनीताबाई स्तुती नाही करणार पण आमची जवळीक खूप आहे असं एक नकळत इम्प्रेशन दिलं जाऊ शकतं. मुद्दाम देत नाही, सुनीताबाईंना गरज नव्हती. पण आमचा वसंतामध्ये त्यांनी थेट लिहिलं आहे की हे सगळं असलं तरी माझं आणि वसंताचं आतड्याचं नातं नाहीच जमलं असंच म्हणावं लागेल. ही जी सुस्पष्टता आहे की आपलं या माणसाबरोबर एवढंच रिलेशन होतं, या कोनातनंच मी या व्यक्तीला पाहिलं आहे आणि व्यक्तीला, गायकाला नाही, तसं त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे गाण्याच्या पण दुसरे अगदी लास्ट वेळ कमी आहे म्हणून एवढं मला नक्की वाटतं की म्हणून त्यांना गाण्याची समज नव्हती असा जो एक नकळत जर सूर उमटत असेल तर तो मला चुकीचा वाटतो. गाण्याचं जे मूळ आधी तत्त्व असतं ते लयतत्व असतं. त्यांना कवितेची, तुम्ही सगळ्यांनी आपण कविता त्यांच्या आत्ताही बघितल्या, अभिवाचन, ज्या व्यक्तीला लय इतकी उत्तम समजते त्याला संगीतातलं काही कळत नसेल असं म्हणणं धार्ष्ट्याचं होईल. म्हणजे त्यांना टेक्निकल भाषेत कदाचित कळणार नसेल. तेही आहे मनोहर, तरी मला एकच फक्त सांगून थांबतो कारण तो गाण्याच्या संदर्भातला आहे. 3 भांडणाचे सलग प्रसंग आहेत, मोठे आहेत, गंभीर आहेत, म्हणजे इतकेत की मी जवळजवळ भाईंना सोडून वेगळं राहायला लागेन असं म्हणण्याचे. आणि मग पुण्यातला पाऊस येतो आणि त्या एक पेटी काढतात आणि बरेच ती कपाटात आत असते आणि त्या भाईंसमोर आणून तिथे ठेवतात आणि मग त्या भाईंना म्हणतात की वाजव रे, आणि गळा त्याचा आता साथ देत नाही पण अजून बोटं साथ देतात असं त्यांनी लिहिलं आहे. तेही फार अत्यंत करुण सुंदर आहे ती ओढ. आणि मग भाई काहीतरी पेटी वाजवतात आणि मग बेल वाजते आणि मग त्यांनी पटकन लिहिलं की मी डोळ्यातले पाणी पुसत ती पेटी आत ठेवली कारण आनंदही आता बेताबेतानेच दुःखासारखा वाटावा. तर जिला व्यक्तीला संगीताचं एवढं होतं त्यांना संगीतातलंही कळतच असणार असं मला नेहमी वाटतं. फार मोठ्या नाही का मोनिकाताई, केवढ्या मोठ्या? मला मी न विचारताच बोलतीये, पण संगीताबद्दलचे आत्ता आशुतोष म्हणाला की त्यांना काही कळत नव्हतं असं बऱ्याच यांचा समज आहे. मला वाटत नाही, कारण मनसूर अण्णांचं जे व्यक्तिचित्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी मनसुरांना एक प्रश्न विचारला आहे आणि मी स्वतः सतार वाजवत असल्यामुळे मला तो फार बेडला की त्यांनी असं विचारलं आहे की सा लावल्यावर पहिला गायकाने अण्णा तो गायक कुठला राग गाणार आहे हे खरंच कळतं का? कारण काही प्रेक्षक लगेच ओळखतात की आता हा गायक हा राग गाणार आहे. हे जे त्यांचं निरीक्षण आहे ना, हे मला वाटत नाही की त्यांना संगीत कळत नसेल. त्याच्यावर अण्णांचं उत्तर फार छान आहे, ते मला इथे सांगावंसं वाटतं की ते म्हणाले की हो, कारण कुठलाही स्वर लावला की तो नागडा येत नाही, तो त्या रागाचा ड्रेस घालून येतो किंवा अंगरखा घालून येतो. किंवा ह्यालाच जोडून मी पुढे सांगेन की सुनीताबाई परत त्यांना म्हणाल्या की इतकं जग पुढे चाललं आहे, वेग येतो आहे आणि आपलं संगीत त्या मानाने मागे पडतं आहे का, तर तुम्ही परंपरा मोडायला काय हरकत आहे? त्यावर त्यांनी ते उत्तर टाळलं मनसूर अण्णांनी आणि ते म्हणाले की ज्यांना परंपरा मोडायची असतील ते मोडतील, मी मोडणार नाही. हे जे संबंध सुनीताबाई जे सांगतात ना, ते परत खूप त्यांना संगीत कळत असणार, ह्याच्याशी ते खूप संबंधित आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की सुनीताबाईंना ओळखणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती फार कमी लोकांना त्या कळल्या आहेत असं मला वाटतं. त्या खूप सुप्त राहिलेल्या आहेत. त्यांच्या जर एक वाक्य जर घेतलं ना तर त्याच्यात खूप सुनीताबाई दडलेल्या आहेत असं मला वाटतं. सुनीताबाईंचं लेखन आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे वेगळं करता येत नाही असं म्हणाल का या निमित्ताने? हो, मी मण्यांची माळवर बोलणार होते पण आता आपण असं सगळेच डिस्कस करतोय, तर मला असं वाटतं की फार कमी असं, म्हणजे प्रत्येक लेखकाचं व्यक्तिमत्व त्याच्या लेखनामध्ये असं तसं उमटत असतं, प्रतिबिंबित होत असतं. पण मला असं वाटतं की एकही शब्द असा नाही आहे की त्याच्यातून तुम्हाला सुनीताबाई जाणवणार नाहीत.
त्यांचं व्यक्तिमत्व सतत तुम्हाला आठवत राहतं. म्हणजे इथे जो प्रामाणिकतेचा जो मुद्दा आहे ना तो परत येतो, की म्हणजे त्या शब्दांनाही दटावत असणार की तू माझ्यासाठी इथे उभा आहेस, आणि त्या बरोबर ते शब्द घेऊन पुढे जातात आणि त्यांचा प्रत्येक शब्द हा त्यांचं व्यक्तिमत्व उजळत ठेवतो असं मला स्वतःला वाटतं. तर त्यामुळे असा जेव्हा लेखक असतो तो खरा लेखक असतो, अस्सल असतो. तशा सुनीताबाई आहेत असं मला इथे सांगावं असं वाटतं. मण्यांची माळ हा ललित लेखसंग्रह 2000 सालानंतर आलेला, म्हणजे पुलंच्या निधनानंतर आलेला. पुलंच्या निधनानंतर आलेला आणि त्या पार्श्वभूमीवर सुनीताबाईंच्या मनामध्ये उमटणारं चिंतन आणि त्याचा आपल्या जगण्याशी, भोवतालच्या जगण्याशी लावलेला त्यांनी अर्थ, असं त्याचं स्वरूप मला वाटतं. आपण काय सांगाल त्याच्याबद्दल? हो, म्हणजे आहे मनोहर तरीमध्ये जसं आशुतोष म्हणाला तसं की ते सतत पुलंच्या संदर्भात आपण सुनीताबाईंना वाचतो आहोत. त्यामुळे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते पुलंच्या संदर्भातलं व्यक्तिमत्व ही जाणीव सतत त्यांचे शब्द करून देतात. पण त्यात असे काही तुकडे आहेत की तिथे त्या लेखिका म्हणून जाणवतात आणि त्याचं विस्तारित रूप सोयरे सकळमध्ये येतं. अर्थात त्याच्यामध्ये व्यक्तिचित्र जास्ती आहेत. मण्यांची माळमध्ये त्यांचं चिंतन येतं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ते प्रश्नोपनिषदच आहे एक प्रकारे मण्यांची माळ, की ते इतके प्रश्न त्यांना पडतात खरंय. आणि पडले नाहीत तर त्या प्रश्नांनाही आणतात आपल्या मनामध्ये आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांचं जे चिंतन व्यक्त होत राहतं ते फार महत्त्वाचं आहे. या दृष्टीने मला मगाशी अरुणा म्हणाली तसं की इरावतीबाई किंवा दुर्गाबाईंशी त्यांची तुलना करू नये, हे तर बरोबरच आहे की जो अभ्यास किंवा व्यासंग त्या दोघींचा होता किंवा आपण ज्यांना विदुषी असं म्हणू शकतो तसं सुनीताबाईंना आपण म्हणत नाही, कचरत नाही जीभ, कारण त्यांचे प्रश्न आहेत, त्यांची अंतर्दृष्टी सतत तुम्हाला मण्यांची माळमध्ये दिसते आणि त्या दृष्टीने मला त्या क्रिएटिव्ह वाटतात. म्हणजे मगाशी कोणीतरी असं म्हटलं की पुलंसारख्या, मला वाटतं अरुणा म्हणाली की, पण जेव्हा तुम्ही विचारांची पुनर्मांडणी करता किंवा पुन्हा नव्याने विचारांना जन्म देता तेव्हा एक प्रकारची ती सर्जनशीलताच असते. मला त्या दृष्टीने त्या मण्यांची माळमध्ये जास्ती क्रिएटिव्ह वाटतात, आहे मनोहर तरीपेक्षा सुद्धा. अर्थात आहे मनोहर तरीमध्ये त्या वाटणार नाहीत कारण त्या संबंध त्यांचं आयुष्य आणि पुलं हेच त्यांचं केंद्र आहे, त्याच्याभोवती सहजीवन आहे त्यांचं. पण मण्यांची माळ जरूर वाचावं असं मी हे करेन की त्या, आणि त्या एके ठिकाणी म्हणतात की प्रश्न पडावेत, प्रश्न हे सुंदर असतात उत्तरांपेक्षा सुद्धा, आणि ते जर पडले तर ते आपल्याला एखाद्या टॉनिकसारखं बळ देत राहतात. तर हे मला महत्त्वाचं वाटतं की त्या प्रश्न निर्माण करतात आणि हे प्रश्न निर्माण करणं हे एक, मी सर्जनशील लेखिका असल्यामुळे, म्हणजे मी कथाकार असल्यामुळे मला असं वाटतं की मला स्वतःला आधी प्रश्न पडतात सगळ्यांबद्दल, माणसांबद्दल, आयुष्याबद्दल. तसे त्यांना प्रश्न पडतात आणि त्यांचं माध्यम हे मण्यांची माळ होतं. बरोबर. आणि आयुष्याच्या उताराला लागलेलं असताना सुद्धा ही प्रश्नांची माळ थांबत नाही आणि त्याच्या गाभ्यापर्यंत जायचा प्रयत्न करत राहतात, धडपडत राहतात आणि त्याची मांडणी याच्यात दिसते. किती विषय असावेत. हो, उत्पत्ती, उत्क्रांती किंवा गुडॉल सारखी बाई पासून ते अक्षरशः बांग किंवा वाळवंट, म्हणजे किती वर्षांनी मी हे त्यांचं वाचतेय तर मला वाळवंट म्हटल्यावर असं मी थबकले की काय आता या बाई लिहित असतील, पण त्या कुठपर्यंत जातात. म्हणजे वाळवंट म्हणजे अक्षरशः शुष्क रखरखीत वाळू एवढंच आपल्या डोळ्यासमोर आहे, पण त्या वाळवंटाचा अर्थ आयुष्याशी किती तऱ्हांनी जोडतात. किंवा बांग की म्हणजे धामापूरच्या घरी आम्ही कोंबड्या पाळल्या होत्या, इतकी साधी सुरुवात आहे त्या लेखाची, पण ती बांग ही शेवटी अशी आहे की तो एक प्रकारचा जागृतीचा गजर होतो. किंवा एके ठिकाणी त्या म्हणतात बांग म्हणजे भूपाळी, किंवा हाक आणि बांग याच्यामधला एक फरक त्यांनी दिलाय की हाकेमध्ये आर्जव असते आणि बांगेमध्ये आत्मविश्वास असतो. या छोट्या छोट्या वाक्यातून त्यांच्यामधली कवी म्हणजे परत त्या ज्या कवितेचं बोट धरून सतत चालले आहेत आयुष्यभर, तो इथे कुठेतरी, आणि एकाच वेळेला
तुम्हाला ते तर्कनिष्ठही लेखन वाटतं. त्या अत्यंत अलिप्तपणे, म्हणजे त्या पुरा भिडे, वंदे मातरम आणि पुरा भिड्यांची कथा असं एक लेख आहे त्यांचा. पुरा भिड्यांनी आत्महत्या केली आणि ते दरवेळेला सांगत होते की मी आता आत्महत्या करणार आहे, आणि ते करत नव्हते, असं त्यांनीच लिहिलेलं आहे. शेवटी सकाळमधल्या बानू कोयाजी का परुळेकरांची मुलगी, त्यांनी असं एक जाहीरपणे लिहिलं की एकदा त्या पुरा भिड्यांनी आत्महत्या करून टाकावी, म्हणजे आम्ही तरी सुटू. ते शेवटी सुनीताबाईंकडे आले होते आत्महत्या करण्यापूर्वी आणि एक पाकिट देऊन गेले. पण सुनीताबाई एका मीटिंगमध्ये होत्या, पु ल आणि ते, आणि ती मीटिंग संपल्यानंतर ते पत्र कोण घेऊन आलं होतं म्हणून बघितलं, तेवढ्यात गोंधळ NCPAमध्ये झाला की कोण काय चाललं आहे. तर कोणीतरी शेजारच्या बिल्डिंगमधून 20व्या मजल्यावरून का काहीतरी आत्महत्या केली होती एका माणसाने, आणि ते पत्र उघडल्यावर लक्षात आलं की ते पुरा भिडे होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुनीताबाईंना लिहिलं होतं की मी अनेकदा म्हटलं की मी आत्महत्या करेन, पण माझा धीर झाला नाही, पण आता मात्र मी धीर एकवटला आहे आणि पुढच्या 5 मिनिटात मी आत्महत्या करणार आहे. याबद्दल लिहिताना म्हणजे मला एवढं सगळं सांगायचं कारण हेच की इतकी तटस्थता आहे, पण त्याच वेळेला त्या असं काहीतरी लिहून जातात की त्याच्यातून त्यांचा हळूवारता किंवा माणूसपणाचा कंद फार अगदी सहजपणे तुमच्या लक्षात येतो. मला इथेच जरा थोडंसं सांगायचं आहे की मगाशी तू अनेक आत्मचरित्रांचा पुढे की त्यांनी एक प्रकारचा प्रवाह सुरू करून दिला. या आत्मकथनात माझ्या आईचं आत्मकथन आहे, सात संगत. तर तिचं या संबंध आधीच्या लेखिकांच्या बायकांपेक्षा फार साधं सात्विक, नवरापती व्रत आणि असं संवादी, असं की तिने कशी सोबत केली असं आहे. म्हणजे मला आठवतं आहे की आईला एक प्रकारे टेन्शन आलं होतं की मी काही नवऱ्याला नावं ठेवलेली नाहीत आणि माझं आत्मकथन कसं जाईल. पण पहिला फोन सुनीताबाईंचा आला होता. म्हणजे आपल्या जी परंपरा त्यांनी पुढे निर्माण केली त्यातलं अत्यंत साधं सात्विक असं सात्संगत, पण त्याला दाद देणारा पहिला फोन हा या बंडखोर, ज्याला मी खरोखरच त्या बंडखोर वाटतात आहे मनोरतरीमध्ये किंवा स्पष्ट, त्या बाईंचा होता. हा जो त्यांच्यातला माणूसपणा आहे तो आम्हाला 2-3दा अनुभवायला आला, पण आता ते किस्से नकोत म्हणून थांबते. पण या दृष्टीने मला सुनीताबाईंकडे बघावं आणि त्यांना ओळखायचा अधिकाधिक प्रयत्न व्हावा असं वाटतं. निसर्गाबद्दल, मृत्यूबद्दलचं चिंतनही याच्यामध्ये आपल्याला दिसतं. या सोयरे सकळमधलं आशुतोष आपल्याशी बोललास, पण मण्यांची माळामधली काही काय म्हणूया अवतरणं मी फक्त थोडक्यात सांगते इथे. आत्मनिष्ठ पण सुसंस्कृत एकटेपण हेच शेवटी खरं, असं त्या एके ठिकाणी म्हणतात. निसर्गाबद्दल काही शिकण्यापेक्षा निसर्गाकडून काही शिकायचा प्रयत्न करूया. वाळवंटाचं साम्राज्य किती संपन्न असतं असंही त्या लिहून गेलंय. अस्वस्थता हा एखाद्याचा स्वभाव धर्म असतो. ध्यास, इच्छा किंवा सवय असेल तर बांग कानावर येतेच. ते ऐकणाऱ्याची उत्कटता मात्र महत्त्वाची असं त्या लिहून गेल्यात. झाडांची लाकडं करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? माणसाला लाभलेल्या बुद्धीची प्रगती अधिक प्रमाणात विध्वंसाच्या दिशेनेच व्हायला हवी का, असा प्रश्नही त्या उपस्थित करतात. पुढे जाऊन अण्वस्त्रांबद्दलची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. केवळ आपल्यापुरतं जगणं नव्हे, हे सगळ्या मानवजातीचा चिंता आणि विचार केलेला याच्यामध्ये दिसतो. रेखाताई, आता आपण आहे मनोहरी तरीकडे येऊया. तुम्ही सुरुवातीला प्रस्तावना केली आहे त्याचप्रमाणे आत्मचरित्र नव्हे तर आठवणींचा प्रदेश आहे, त्याच्यात केलेली स्वैर भटकंती आहे. या वेगळेपणाबद्दल आम्हाला थोडं जास्त ऐकायला आवडेल. एक काय झालं की सुनीताबाईंनी ज्या वेळेला आहे मनोहर तरी लिहिलं त्याच्या आधी अशा प्रकारचं लेखन नव्हतं. पहिली गोष्ट जे आत्मचरित्र होती, म्हणजे आपण सोयीसाठी आत्मचरित्र म्हणू, त्यांनी म्हटलंय की आत्मचरित्र हा शब्द नाही, हे आत्मचरित्र धरूच नका वगैरे. पण अशा तऱ्हेचं मुळात लेखनच नव्हतं.
की बाईची किंवा एखाद्या अगदी नीट काटेकोरपणे त्यांच्याच पद्धतीने बोलायचं तर लेखक पत्नीची घुसमट किंवा लेखक पत्नीची कोंडी अशी व्यक्त करणारं असं लेखन आपल्याकडे नव्हतं अजिबात. बरंचसं लेखन जे आहे ना, जे आयुष्याच्या अगदी म्हणजे उत्तरार्धात किंवा असं झालेलं, ते झोपाळ्यावर बसून आठवणी लिहायच्या अशा टाईपचं आहे. म्हणजे साफल्य, कृतार्थता किंवा कैफियत, तक्रार असं आहे. पण ते सुद्धा सगळं करू का नको या द्विधा मनस्थितीत झालेलं लेखन आहे. आणि त्यामुळे काय झालं की स्मृतिचित्र हा एक टप्पा मानला ना आपण, तर आहे मनोहर तरी हा मला दुसरा टप्पा वाटतो की जो अतिशय महत्त्वाचा, म्हणजे केवळ या प्रकारच्या लेखनातला नाही तर मराठी साहित्य परंपरेतच ते पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. त्या पुस्तकाला पुणे मुंबई वगैरे नाही, बडोदा, इंदूर, परदेश सगळीकडनं दाद मिळाले. आणि त्याच्यात एक चांगला भाग काय आहे माहिती आहे, लिहिणारे लोक हे मधु मंगेशकर्णिक, महेश एलकुंचवार यांच्यापासून श्रीना पेंडसे या साहित्यिकांच्या, म्हणजे यांनी असं लिहिलं आहे बरं का की प्रिय सुनीता धक्काच बसला. म्हणजे त्या असं काही करू शकतील असा गुन्हा कोट अनकोट असं कोणाच्या मनात पण नव्हतं. आणि ह्यांची जशी त्यांना आणि अनपेक्षित आनंद झाला, अनपेक्षित समाधान मिळालं. कमाल आहे तुझी. जयंत नारळीकरांनी एक फार छान हे लिहिलं आहे की मी परदेशात चाललो होतो आणि बटाट्याची चाळ मी उचललं विमान प्रवासात वाचायला, आणि मग नंतर असं वाटलं की नको ते, मग मी आहे मनोहर तरी घेतलं. आणि मग मला एकदम म्हणजे धक्काच बसला. तर धक्काच बसला ही जी काय मराठी वाचकांची प्रतिक्रिया झाली ती म्हणजे मला आठवते की आम्ही शिकत होतो तर त्यावेळेला आमची पण झाली. कारण ह्या बाई असं काहीतरी करतील असं नाही मनात आलं ना. आपण पुलंच वाचत आलोय आणि त्यांच्यावरच आपण फिदा झालेले होतो. हा सगळा जो विचार आहे तो सगळा नंतरचा आहे. आणि मला असंही वाटतं की स्मृतिचित्र उत्तमच आहे, म्हणजे ते मी सांगायला नको, पण तो थोडासा अजाणतेपणाने लक्ष्मीबाईंनी घेतलेला शोध आहे. आणि आहे मनोहर तरी हा सुनीताबाईंनी जाणतेपणाने घेतलेला शोध आहे. हा फार मोठा फरक आहे ना दोन्हीमध्ये. सुनीताबाईंच्या आत्मकथनाचा असं आपण म्हणू, एक आठवणींच्या प्रदेशात मी जे म्हटलं ना, पहिल्याच 1.5 पानात त्यांनी हे लिहून स्वतःला केवढं स्वातंत्र्य घेऊन ठेवलंय बघा ना, की मी अशी जाईन अशी जाईन अशी पण जाईन, मी कुठूनही कुठेही उड्या मारेन, वर्तमानातून भूतकाळात जाईन. भूतकाळ तुम्हाला काही म्हणता येणार नाही, समीक्षकाला काही म्हणता येत नाही, कारण आठवणींच्या प्रदेशातलीच वैर भटकंती. आत्मचरित्रात काय होतं, लहानपणापासून पार जन्मापासून मरेपर्यंत असं येतं ना. मग त्याथे आपण कालक्रम पाहिजे, आपल्याला सुसूत्रता पाहिजे. इथे त्यांनी पहिल्या 1.5 पानातच त्या सुसूत्रतेला छेद दिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी ज्याला आपण म्हणतो ना की लिबर्टी घेणं कलावंत म्हणून, ती लिबर्टी त्यांनी पहिल्या 2 पानातच घेतली. दुसरी मोठी लिबर्टी काय माहिती आहे, आत्ता जे तू सांगितलंस ना ते ह्याच्यात दिसतंच की ही 60 उत्तरांची सफळ होणारी कहाणी नाहीचेमुळे हे सगळे प्रश्न आहेत आणि हे मला पडलेले आहेत आणि हे तुमच्याही मनात उभे राहिले पाहिजेत. तर हे प्रश्नांचं जे काय आहे ना त्यांचं, आणि त्यामुळे ते अपूर्णच राहणार. आता मला सांगा, आपल्याला सगळ्यांना पूर्णविराम आणि तो ठळकपणे देण्याची इतकी सवय आहे. या पार्श्वभूमीवर ज्या कहाण्या अपूर्ण राहतात त्या आपल्या मनात फार वैताग आणतात ना, कारण आपण आपल्या पद्धतीने त्या कुठेतरी पूर्ण करायला बघतो आणि त्या तशा होत नाहीत. हे त्याने पुढच्या पुस्तकात सिद्धच केलं की हे नाही पूर्ण होत. तर
हे जे काय सगळं आहे याच्यावरून मला असं वाटतं की आहे मनोहर म्हणजे काय मनोहर आहे मग? तर बाह्य परिस्थिती आहे, निसर्ग आहे, झाडं आहेत, कोंबड्या आहेत, त्यांची बांग आहे, ती मंगळी गाय आहे, शहांचा कुत्रा आहे वगैरे सगळं आहे. बाह्य परिस्थिती आहे, मनोहर आहे. पण गमते उदास हे अंतःकरणात आहे. आता जी बाई शीर्षकापासनच हे 2 भाग आणू बघते जवळ, की इकडे एका बाजूला बाह्य जग आहे, दुसऱ्या बाजूला माझा आंतरिक हे आहे. एका बाजूला ही मी आहे की जी तर्क कर्कश आहे किंवा तर्क कठोर आहे असं आपण म्हणू. कर्कशाला वाईट अर्थ आहे, तर्क कठोर आहे. कार्लाईलची बायकोचा एक संदर्भ आहे त्याच्यात, तर्क कठोर आहे. पण दुसऱ्या बाजूला ते अत्यंत हळवी आणि संवेदनाशील आहे. हे सतत द्वंद्व हे पेलून धरणं हे किती अवघड गोष्ट आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं, मी परवा जेव्हा वाचत होते परत, तर मला असं वाटलं की त्यावेळेला मला हे काहीच कळलं नाही. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्ही जर आहे मनोहर तरी वाचलत किंवा स्मृतिचित्रे वाचलत तर तुम्हाला या बायकांच्या बद्दल केवढा तरी मोठा आदर वाटतो. कारण तुम्ही पण त्या सगळ्यातनं हळूहळू करत तुमच्या मनाच्या ह्याने जात असता. आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जी पुस्तकं तुम्हाला वेगवेगळी कळतात ती मोठीच असतात, ती मोठीच असतात, यात शंकाच नाही. त्याच्यामुळे ही जी द्वंद्वात्मकता आहे ना, मी सहज खेळ म्हणून बघत होते की सुनीताबाईंच्या आत्मकथनात मात्र हा शब्द इतक्या वेळा आलाय, कारण सारखं त्यांना असं दिसतं की हे असं आहे मात्र ते तसं आहे, हे असं आहे पण ते तसं आहे, हे असं आहे परंतु ते तसं आहे. आता मी हे जे बोलते हे त्यांना नसेल जाणवलं आणि कुठल्याच सर्जनशील लेखकाला कलावंताला जाणवत नाही. हे काम अभ्यासकाचं आहे की त्याला हे हुडकता आलं पाहिजे ना. आणि त्यामुळे आहे मनोहर तरी हे एकच पुस्तक माझ्या मते असं मला दिसतं की ज्याची 6-7 समीक्षा पद्धतींनी पुढे समीक्षा झाली. आणि शांता गोखल्यांसारख्या अत्यंत चांगल्या अभ्यासक बाईंनी स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे मनोहर तरी तपासलं. शैलीवैज्ञानिक दृष्टीने समीक्षा झाली, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून झाली, मानसशास्त्रीय झाली, आदिबंधात्मक मसू पाटलांनी केली. आता त्या वेळच्या चांगल्या लोकांना सुद्धा हे करावं वाटलं. आणि त्यांच्या प्रत्येकाच्या ह्याच्यात पहिला परिच्छेद जो आहे ना तो हाच आहे की या बाईने फार मोठा धक्का दिला असाच. कारण कोणीही ही अपेक्षा केली नव्हती. आणि त्याच्यामुळे हे जे द्वंद्व आहे ना हे पु ल देशपांडे वेगळे होते, त्या वेगळ्या होत्या, हे तर स्पष्टच आहे, उघड आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की त्यांच्या स्वतःमध्येच केवढं तरी द्वंद्वात्मकता होती आणि ती त्यांनी सतत त्या पुस्तकात आणले. त्यामुळे म्हणजे श्रीपूंसारख्या संपादकाने त्याच्यावर म्हणजे त्यांना कामच करावं लागलं असेल असं मला वाटतं की तुकडे 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 असे जे बघा तुम्ही आहे मनोहर तरी मधल्या प्रकरणांना नावं नाहीत, म्हणजे शीर्षक नाहीत. का नाहीत शीर्षक? धामापूरच्या आजी किंवा धामापूरचे तळे असं का नाही शीर्षक? कारण एकदा धामापूरचे तळे म्हटलं की तुम्ही धामापूरच्या दिशेने जाता. सुनीताबाईंना ते नको आहे. तुम्ही त्या 2 परिच्छेद लिहितील पुन्हा वेगळी उडी मारतात आणि त्यामुळे ते समजून घ्यायला सुद्धा खूप कठीण गोष्ट होते. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे भाषा. भाषा हे केवढं मोठं बलस्थान आहे त्यांचं. म्हणजे प्रतिमा, विशेषतः भाषा ठीक आहे, प्रतिमा घडवतात. त्या धामापूरचं तळं म्हणजे काय, ते ॲक्च्युअल तळं जे काय आहे ते, पण ते तळं हे तिथे संबंध प्रतिमा म्हणून येतं. मग असा पाऊस आहे म्हणजे त्यांनी पावसाचं ते कविता कालचा पाऊस आमच्या त्याला यशवंत मनोहरांच्या कवितेवर ते तर सोडून द्या. मी म्हणते कवितांचे रेफरन्सेस सोडून द्या.
कविता ज्या त्यांना साधं जगताना जी लय त्यांना सापडते किंवा कुठे कुठे त्यांचे ठोके चुकतात, तर ते त्यांना इतके चांगले पकडता येतात ना, त्याच्यामुळे ते खरोखर त्यांचं अतिशय, मी असं म्हणेन की जर आपण खरोखर शिकवत असू किंवा कुठल्याही क्षेत्रात असू, तर आपली पण ही जबाबदारी की नव्या पिढीने काय वाचलं पाहिजे. मराठीतली जी निवडक आज 100 पुस्तकं किंवा 50 पुस्तकं आहेत, तर त्याच्यामध्ये या पुस्तकाचा समावेश नक्की होतो. बेडेकर म्हणजे जसं रणांगण, नेमाड्याने पुढे खूप लिहिलं पण नेमाडे म्हणजे कोसला, तसं सुनीताबाई म्हणजे आहे मनोहर तरी. एक जस्ट धागा फक्त जोडू गौरीताई याला भाषिक शैलीचा. आत्ता मी साहित्य अकादमीचा पटण्यामध्ये जेव्हा उन्मेष इंटरनॅशनल लिट फेस्ट होता, तिथे मी भारतीय साहित्यातलं सटायर, व्यंग याच्यावरती भाषण दिलं होतं. त्यात मी इंग्रजी साहित्यावर बोललेलो आणि मुद्दाम शकुंतला परांजप्यांपासून मराठी लेखिकांचे संदर्भ घेतलेले. त्यात मी सुनीताबाईंचं घेतलं होतं की डार्क ह्युमर हा फार कमी लेखिका वापरतात आणि सुनीताबाईंच्या सगळ्या याच्यात नर्मविनोदही आणि डार्क ह्युमरही आहे. म्हणजे अगदी जो तो इन्सिडन्स ज्या पद्धतीने सांगतात, म्हणजे द स्टाईल ऑफ नॅरेशन, की तो इन्सिडन्स इतका इन्सिडन्स म्हणजे ते जे कथन आहे की तो कोणतरी म्हणतो की PLच्या दारात बांधलेलं कुत्रं, आणि त्या म्हणतात शांतपणे की पण त्याला मागे बांधलेली दोरी अदृश्य साखळी का दिसत नाही. तर हे ना अत्यंत खोल जाणारं, अतिशय हर्टफुल असं खरं सगळं संवेदन आहे. पण आपण वाचताना ना नकळत हसतो सगळे एकदा. आणि हे सगळं आहे मनोहर तरीमध्ये, सोयरे सकळमध्ये, मण्यांची माळमध्ये. एक याला तर जी ताकद लागते, पुलंच्याही विनोदात डार्क ह्युमर नाही आहे जो सुनीताबाईंच्या विनोदात आहे. हे एक मला भाषिक निरीक्षण. आणि दुसरं, आज पटकन आपण 3 पुस्तकं घेतली, पण आपण साहित्यिका असा म्हणून उल्लेख करताना मला एक महत्त्वाचा, एक तर प्रियजीविषयी मी बोलत नाही, कारण तुम्ही वाचली नसेल तर अरुणा ढेरेंची प्रस्तावना वाचा, म्हणजे ती डोक्यावर घेऊन मिरवावी इतकी सुंदर आहे आणि त्यातनं ते अख्खं पुस्तक कळतं. पण मला एकच धागा सांगायचा आहे, तो अनुवादित सगळ्या गोष्टींचा. 2, एक म्हणजे समांतर जीवन हे पुस्तक सुनीताबाईंनी लिहिलं. हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. आणि जो कार्लाईलचा इथे आत्र्यांच्या लेखाचा उल्लेख आहे, तो तिथे त्यांनी लिहिला आहे, तिकडे सगळ्या त्या जोड्या लिहिल्या आहेत. अनुवाद आहे का तो शब्दांकन का काय, हे मला शेवटपर्यंत कळलं नाही. आता तिथे पुस्तकही नसेल. मला आठवतं एक छोटं बारीक सन पब्लिकेशनचं होतं, अजून आठवतं, मी किती वर्षांपूर्वी वाचले. 5 पाश्चात्य लेखक लेखिकांच्या जोड्या आणि कार्लाईलची बायको, हे त्यांचं आहे मनोहर तरीचं उगमस्थान असावं असं मला वाटतं सगळ्या ह्याच्यात. त्या अनुवाद म्हणूनही सुनीताबाई मोठ्या होत्या. आणि रिव्हर्स वेला आपण मराठी माणसं नेहमी ब्रँडिंगला कमी पडतो. साक्षात गौरी देशपांडेने आहे मनोहर तरीचं भाषांतर केलं आहे. ते आपण कोणी वाचलं तरी आहे का? मी वाचलं आहे ते मिळवून, हार्ड कॉपी दिल्लीत मला मिळाली, ती पार्लमेंट लायब्ररीमध्ये. त्याचं शीर्षक किती छान आहे मनोहर तरी कवितेतलं आहे ना. म्हणजे कुठली होती रेखाताई कविता? ते कोणाची कविता आहे, पण ती जुनी मराठी साहित्यातली कोणाची तरी कविता आहे. तसंच गौरीनी जुनी इंग्रजी कविता शोधून अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट असं शीर्षक दिलं. पाईन म्हणजे झुरणं, अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट. गौरी देशपांडेसारखी जेव्हा लेखिका, अनुवादिका म्हणून या पुस्तकाला लाभते, आणि आपलं मराठी माणसांचं करंटेपण आहे की आपण हे जगभर या बाईला पोचवू शकलो नाही. त्यामुळे या निमित्ताने नितीनजी, जेव्हा तुम्ही पुढच्या वर्षी अजून काहीतरी अजून जोरदार कराल, आणि हे पटकन सांगू दे की त्या दोघांचं आधी मला नितीनजी, ममताजी यांचं कौतुक आहे, पण त्यांचे चिरंजीव राघव आणि छोटी मुलगी देवयानी जी तुम्हाला भोजनाची कुपन्स देत होती, ती इथे आहेत का माहीत नाही, पण त्यांचं मला या निमित्ताने अभिनंदन करू दे की ते आपल्याला इतकं सगळ्यांना छान स्वागत करत आहेत. अतिशय दोघं छोटे छान आहेत. जिथे सगळं कुटुंब विस्कळीत आणि विकेंद्रित होण्याचा काळ आहे, तिथे हे साहित्याने बांधलेलं चौघांचं कुटुंब आहे. त्याबद्दल आधी थँक्यू इथे आम्हाला बोलवल्याबद्दल. आणि जिथे सगळ्या कुटुंबातला, घराघरातला पॉलिटिकल डिस्कोर्स दाखवणारं सुनीताबाईंचं लेखन आहे, तो आजचा हा परिसंवाद आहे. तू मगाशी आहे मनोहर तरीचं म्हणालीस ना, मला अजून एक त्याच्यात वाटतं की सुनीताबाईंचा एकटेपणा हे आहे मनोहर तरीचा अजून एक केंद्र आहे की तो अतिशय काहीही बोलत नाहीत, तो एकटेपणा, पण सगळं हे मनोहर असून सुद्धा हां
एक पत्नीचं आणि एक बाईचं एकटेपण, तो एक धागा त्याच्यात नक्की आहे असं मला इथे आणि एकटे पण ते थांबलेलं नाही, विचारचक्र चालूच आहेत अशा अर्थानेच ते प्रवाही असंही मला वाटतं. किंवा त्यांना एक दुःखाबद्दल आकर्षण आहे. त्या मण्यांची माळमध्ये एके ठिकाणी लिहितात की सुखापेक्षा सुद्धा दुःख यावं वाट्याला, त्याने तुम्ही जास्ती समृद्ध होता सुखापेक्षा. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्या मात्रचा तू जो उल्लेख केलास ना, तो सतत त्या एकटेपणाशी आणि दुःखाशी कुठेतरी जोडला जातो असं मला वाटतं. हो बरोबर ना. मी जे म्हणते ना की द्वंद्वात्मकता हे मला आईचा एकटेपणा नाही नाही. आत्तापर्यंत आलेला, तो संसारातल्या म्हणजे अधिक, किंवा कलावंताची पत्नी म्हणून वावरतानाचा जो तिच्या वाट्याला येणारा एकटेपणा आहे तो, किंवा एकटेपणा आणि एकाकीपणा याचंही त्या एके ठिकाणी म्हणतात की त्यात काय फरक आहे तो. तर हे सगळं मला म्हणून म्हटलं की त्या जेवढ्या आपल्याला हाती आल्या आहेत वाटतं तेवढ्या येत नाही आहेत सुनीताबाई. मला मी जे मगाशी म्हटले ना की द्वंद्वात्मकता आहे त्यांच्या ह्याच्यात, तर म्हणजे कायम त्यांना हे आहे की हे का ते, हे आणि ते, आणि त्याचा निराश कसा करायचा हा त्यांचा पुढे फार मोठा पेच असणार असं वाटतं मला. मुळात काय नवरा बायको नातं हे गोचीदारच आहे. म्हणजे कुठलाही काळ घ्या आणि किती काय आपण असं म्हणतो की एकाच क्षेत्रातले काही नाहीच आहे रे, त्याला लॉजिकच नाही काही की कोणाचं जमेल आणि कोणाचं फिसकडेल. हां, आता ते जर निभावलंच आहे ना त्याने, ते शेवटपर्यंत त्याने ते निभावले आणि पुन्हा त्यांना ते दुसऱ्या जन्मात पण तोच पती पाहिजे. तर हे जे आहे ना, त्यांनी पुष्कळ वेळा पुस्तकात हा प्रश्न केलेला आहे स्वतःला की का मी राहते, म्हणजे माझं प्रेमात पडून मी केलंय, पण का मी असं माणसाचा आळशी, कामचुकार, गाडी न चालवणारा आणि ते बिड्यासुद्धा माझ्या पर्समध्ये ठेवणारा आणि लोकांचे माझ्याबद्दलचे गैरसमज काही वेळा होऊन देणारा अशा माणसाबरोबर मी का राहते. पण पुन्हा मी म्हटलं तसं मात्र किंवा पण असं म्हणून त्या ते एक कन्क्लुडिंग सारखं एक वाक्य येतं. तर सुनीताबाईंच्या पुढेच काय मला असं वाटतं की आत्ताच्या काळात सुद्धा हे रेलेव्हंटच आहे, म्हणजे प्रस्तुत आहे की स्वातंत्र्य हे मूल्य मानायचं का समर्पणशीलता हे मूल्य मानायचं. आणि हा आहे मनोहरतरीचा फार मोठा गाभा आहे असं मला वाटतं. म्हणजे पेचच आहे त्यांच्या पुढे. आपल्यापैकी कोणीच असं म्हणू शकणार नाही. आपल्यापैकी काय सर्वसामान्य आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या पुढे पण हा पेच बारीक पासून मोठ्यापर्यंत असतो. फक्त त्यांना तो व्यक्त करता येत नाही, त्या शब्दात त्यांना तो व्यक्त करता येत नाही. पण मला असंही वाटतं की त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर कोणालाच हे साधलं नाही, कोणालाच नाही साधलं. कारण जे मगाशी म्हटलं ना की तो जो एकटेपणा आहे आणि समाजसन्मुखता पण आहे, त्याच्याशिवाय सुनीताबाईंनी एवढं ते बाबा आमटे आणि ते सगळं शोध लावलं. म्हणजे समाजसेवी त्या मुक्तांगण हे सगळं उभं केलंच नसतं. त्या समाजसन्मुख एका बाजूनी होत्याच. त्यामुळे हे जे सगळं आहे ते इतकं त्यांच्यात आणि झिरपलेलं आहे खोलात की तेच सगळ्याचं सोलून काढणं हे खरंच अवघड आहे, खरंच अवघड आहे. आणि त्याच्यामुळे आपलं एका अर्थाने खरंच सुदैव आहे. आणि आपली जी कोण नातवंड वगैरे असतील त्यांच्यापर्यंत खरंच हे पुस्तक पोचलं. जसं गाथा पोचली पाहिजे, जसं ज्ञानेश्वरी पोचली पाहिजे, जसं स्मृतिचित्रे पोचलं पाहिजे, कोसला पोचलं पाहिजे, तसं आहे मनोहरतरी हे सुद्धा पोचलं पाहिजे. एक वेळ पुलं उशिरा वाचले किंवा नाहीच वाचले किंवा बटाट्याची पण नाही वाचायचे नाही मागे घेतलं पण पुलं वाचा असं सांगावं लागत नाही ना. पुलं वाचतातच लोक अत्यंत. अरे हो ना, वाचतातच.
हो हो ना, पण त्या व्यतिरिक्त होत्या की नाही, हेच ते हा हो आहे ना. अरे हो, अरे आमचं प्रेमच आहे. हा नाही, अरे मी नाही म्हणत असं. नाहीये ना, ते प्रसन्न होते, छान होते, खरंच खूप छान होते. अरे आमचं प्रेम आहे त्यांच्यावर लेखक म्हणून, असं काय करता. आणि तुमच्या पुलवृत्तांतवर पण आहे मग. सॉरी एक भाग असा होता, मी आता अवश्य बोलू की आत्ता त्या चालू नाही बरोबर बंद पडलं. बंद मध्ये बोलतो रेखाताईंचा कंट्रोल आहे. की ज्या जगाच्या भोवती वावर आहे, सुनीताबाईंची होती. त्यातला एक प्रश्न, ज्यावेळेला मी ती फिल्म करत होतो ना, पुलवृत्तांत, काय झालं तुमच्या दोघात बोलणं, कारण त्या नव्हत्या कधीच. मी फिल्म करताना त्या कधीही नव्हत्या, हे लक्षात घ्या. फार महत्त्वाचं आहे की भाई काय बोलले हे. मला फक्त संध्याकाळी जेव्हा आम्ही जेवायला बसायचो तेव्हा म्हणायचे, काय बोलणार रे भाई आज, काय झालं असं. त्यामध्ये एक प्रश्न त्याने मला असं एक फार छान, जे आता बोलण्यात आलं नाही आहे, ते मला म्हणाले, त्याला तू दलित साहित्याबद्दल बोलायला सांग. म्हणजे जाणीव तुम्ही घ्या, आपण फक्त मध्यम वर्ग आणि आपलं जग आणि सांस्कृतिक जे जीवन याबाबतीत बोलतोय. पण सुनीताबाईंचं असं होतं की सगळ्या अवकाशामध्ये लक्षच नाही बाई. त्यामुळे भाई छान बोलेल, तू त्याला, कारण दयापावरच्या पुस्तकाची प्रस्तावना त्यांची, त्यामुळे त्यामुळे अख्खं जग आहे रे हे, त्यामुळे तू त्याला सांग बोलायला. आणि भाई इतके अप्रतिम मुलं सुनीताबाईंनी सुचवलं आहे की तुम्ही दलित साहित्याचा होणारा एक परिणाम आणि हा समजून तुम्ही घ्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अवकाशामध्ये त्यांच्या अनेक गोष्टी आहेत सुनीताबाईंच्या, आणि त्या काही गोष्टीमध्ये सहभागाच्या आहेत. उदाहरणार्थ त्या कुठे आहे मनोहरमध्ये ते येत नाही जग, तिथं कुठेही तुम्हाला दया पवार, नामदेव ढसाळ इतका मोठा माणूस, तो कुठेही ते बोलत नाही. कारणही नाही बोलायचं, कारण त्यांनी काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्या गोष्टीच्या. पण त्यांनी पुलंनं बोलायला सांगितलं. त्यामुळे तुझ्या फिल्ममध्ये पुलंनी बोललो पाहिजे दलित साहित्याबद्दल. हा एक भाग आहे की आपलं कित्येक वेळेला आपल्या लिखाणात तो येतोच असं नाही आहे, असं मला म्हणायचं होतं. आणि ते केवढं वेगळं जग आहे ते. पण ॲट द सेम टाईम बाई म्हणाले की अगं अख्खं लेफ्टिझम पडला. म्हणजे गॉर्बाचॉवने हे आणल्यानंतर त्याच वेळेची फिल्म आहे. आता हा सगळा लेफ्टिझम पडला, हा उत्पल दत्त काय करणार आणि काय होणार यांचं, असं एक मोठा प्रश्न भाईना पडलेला. केवढा मोठा एक, म्हणजे एक तत्त्वज्ञान अख्खं जगातलं या 50 वर्षाचं तिकडे रशियात पडला, सगळ्या ठिकाणी पडला याबद्दल. तर त्या म्हणाल्या की त्याचा परिणाम भाई मला असं वाटत नाही अजूनही तुझ्या फिल्ममध्ये इतका यावा असं वाटतं का तुला की त्याबद्दल तू त्या पडावात बोलावं. तरी पण भाईनी एक प्रतिकात्मक असेल ते म्हणाले की एक अख्खा विचार कार्ल मार्क्सचा पडला आणि तो खाली पडला. अचंबित होतो मी. मग ती इफ्टाला काय होतं, हबीब तन्वीर काय होता, हा तेंडुलकर लिहितो त्याच्यावर होणारे परिणाम काय आहेत, ते अख्खं जग कोसळलं. त्यामुळे त्याच्याबद्दल मला म्हणायला लागेल. आणि त्यात ते म्हणालेत त्याच्यावरती. तरी पण यांचं मत होतं सुनीताबाईंचं की त्याचा संपूर्ण पाडाव हा अजूनही आपल्या साहित्यावर, आपल्या कुठल्या गोष्टीवर फार पडलं नाही आहे. त्यामुळे ही फिल्म होती, आता त्यात पुढच्या कुठल्या तरी ह्याच्यात तू बोल, आत्ता नको. म्हणजे मला म्हणायचं की त्यांचा अवकाश हा केवळ आपला काय होता, आपल्या मध्यमवर्गीय जगाभोवती आपण समजतो आपल्या जे ते प्रश्न आहेत, त्या पलीकडचं सुनीताबाईंचं म्हणणं फार पलीकडं असं मला म्हणणं. जागते पण होतच ते, आणि माणसाबद्दल आणि जगाबद्दलचं जागते पण असं होतं.
आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आपल्याला थांबा असं सांगण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबतो, पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार आहे. मान्यवरांचे मनापासून आभार आणि क्षमस्व, वेळेची मर्यादा थोडीशी आहे. आणि याच नोटवर मी थोडं असं जाहीर करू इच्छिते की जन्मशताब्दी वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम देखील होणार आहे. त्याचं निमंत्रण आपल्याला त्यावेळेला येईल, तेव्हा पुन्हा आपण अशा वेगळ्या कार्यक्रमाचा नक्की आस्वाद घेऊया. यानंतर कवितांजली हा कार्यक्रम होतोय, त्यासाठी अर्ध्या मिनिटात आम्ही इथे सेटअप उभा करतो. धन्यवाद.